आत्ताची स्थिती लक्षात घेता पुण्यामध्ये काय तुमचे इंटरनल सर्वे, एक्सटर्नल सर्वे किंवा एकूण तुमचा अभ्यास अहवाल काय सांगतं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कशी साधारणपणे काय चित्र यावेळी महापालिकेला राहील? पुण्यामध्ये खूप चांगली स्थिती आहे. मी आपल्याला सांगेन की केवळ सर्वेसुद्धा जे येतात ते पण जे काही खाली ग्राउंडवरती जे चित्र आहे, जो तिथून जे इनपुट्स आहेत त्याच्यावरती ते सर्वे सगळे जे तयार होतात. त्याच्यामध्ये आज तरी आमचा जो सर्वे काल रात्रीचा सर्वे त्याच्यामध्ये आज तरी आम्हाला जे दिसतं ना 120च्या आसपास आम्ही 120 ते 25पर्यंत आम्ही नक्की जाऊ असा अंदाज आम्हाला आता आहे. पिंपरी चिंचवडला सुद्धा मागच्या वेळेसपेक्षा एक 8 ते 10 जागा अधिकच्या मिळतील असा पिंपरी चिंचवडचाही अंदाज आहे. मला वाटतं की शेवटी हेच खरं आहे की पुणेकर जनता ही कामाला मत देते, पुणेकर जनता विकासाला मत देते. आज जे काही काम मागच्या 11 वर्षाच्या काळात मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये पुण्यासाठी झालं, राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाचे काम झालं आणि 5 वर्ष जे महापालिकेत आम्ही सगळ्यांनी मिळून जे काही केलं असेल काम लोकांनी ते पाहिले, लोक अनुभवत आहेत. ठीक आहे, मी म्हणत नाही की 100% सगळे प्रश्न सुटलेत पुण्याचे आहेत, पण आम्ही बरेच प्रश्न मार्गी लावायला आम्हाला यश आलं. बरेच भविष्याच्या पुढच्या 25-50 वर्षाचा विचार करून काही प्रकल्प सुरू केलेत, ते आज समोर दिसत आहेत, तिची कामं चालू आहेत. मला असं वाटतं पुणेकरांना दिसतं की आपण ज्यांना निवडून दिलं होतं त्यांनी खरंच पुण्यासाठी काहीतरी काम केलं आहे, ही भावना लोकांमध्ये आहे आणि म्हणून मला हा विश्वास आहे.